संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज दुपारी 1 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026 आणि संसदेतील पुढील कामकाजाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे। दरम्यान मंगळवारी झालेल्या एनडीए संसदीय दलाच्या मंगल मिलन बैठकीत विविध राजकीय घडामोडींवर चर्चा झाली होती। तृणमूल काँग्रेसमधून वेगळे होऊन एनसीपीआय मध्ये दाखल झालेले खासदार देखील या बैठकीत सहभागी झाले होते। दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया। सातारा जिल्ह्याला हवामान खात्यानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। पश्चिम घाटासह अनेक भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे कोयना धरणात गेल्या 24 तासात प्रति सेकंद 25,000 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे। धरणातील पाणीसाठ्यात 2.16 टीएमसीची वाढ झालेली आहे। सध्या धरणात 86.11 टीएमसी पाणीसाठा असून तो नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना नदीपात्रात 6,129 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। जळगाव जामोद तालुक्यासह अनेक भागांना पावसानं झोडपून काढलंय। शेगाव वरवट रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्यानं खेडजवळ रस्ता बंद करण्यात आलाय। त्यामुळे शेगाव आणि संग्रामपूरचा संपर्क तुटला असून माटर गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणा राज्यांना जोडणाऱ्या उनकेश्वर जवळील पैनगंगा पुलावरून पाणी वाहत असल्यानं या मार्गावरील संपर्क खंडित झालाय। पुराच्या जोरदार प्रवाहामुळे पुलावरील कठडे देखील वाहून गेले असून परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे। पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापुरातील उजनी धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे। त्यामुळे भीमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील संपर्क तुटलाय। दरम्यान बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। धुळे जिल्ह्यामध्ये आज अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिला दमदार पाऊस ठरला असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। सततच्या पावसामुळे अनेर आणि अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा देत सुरक्षित राहण्याचं आवाहन केलंय। या पावसामुळे ओलाव्याअभावी अडचणीत आलेल्या खरीप पिकांना मोठं जीवनदान मिळालंय। संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय। अकोला जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणा आणि महेश या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। दरम्यान नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलं असून महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला असून पहाटेपासूनच जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। मुख्य म्हणजे अन्य भागात वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं पावसाचं प्रमाण कमी आहे। दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ आणि वैभववाडी तालुक्याच्या पायथ्याशी दमदार पाऊस झालाय। येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज आपण पाहतोय हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि पहाटेपासूनच जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। मुख्य म्हणजे अन्य भागात वाऱ्याचा वेग जास्त आहे, त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी आहे। दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ आणि वैभववाडी या तालुक्याच्या पायथ्याशी दमदार पाऊस झालाय। येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय।